आपण केलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिकवर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ, एकदम भावांनो कडक व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम विशाळ, एकदम भावांनो कडक झालेला आहे, कारण तो आपण भावांनो गणपती बाप्पावरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोड इफेक्ट हवा असेल तर तुम्ही भावांनो आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला अलर्ट मोशन मोड इफेक्टची भावांनो जी लिंक आहे ती पिनड मेसेज मध्ये भावांनो भेटून जाईल। आणि भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती किंवा भावांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला भावांनो सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, कारण भावांनो अशाच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायचं आहे। त्यासोबतच भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याचीही लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घ्यायचा आहे। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक भावांनो छोटासा प्रिव्ह्यू बघून आपल्या आजच्या जो व्हिडिओ एडिटिंग आहे त्याला सुरुवात करूया। Once more. रुको जरा, सबर करो। ओके, म्यूजिक। शाबाश बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो, मी तुम्हाला इथे रेड बेट ॲड करून दिलेले आहेत। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो फक्त सुरुवातीला ॲड करायचं आहे। तर त्यासाठी भावांनो आपला प्लसवरती क्लिक करून भावांनो ऑडिओवरती क्लिक करून आपला ऑडिओ सॉन्ग इथून ॲड करायचं आहे। भावांनो इथून मी ऑडिओ सॉन्ग ॲड करून घेतो। भावांनो ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करणार आहे। तर भावांनो इमेजेस कशा प्रकारे ॲड करायचे आहेत, तर भावांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावांनो फोल्डर आहे तो भावांनो सिलेक्ट करायचा आहे। फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर भावांनो आपली जी इमेज आहे, आपण जी इमेज ॲड करणार आहे ती भावांनो इमेज सिलेक्ट करायची आहे आणि भावांनो थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे। फुल स्क्रीन केल्यानंतर भावांनो नेक्स्ट बीटपर्यंत ती इमेज भावांनो खेचून घ्यायची आहे। इमेज नेक्स्ट बीटपर्यंत खेचून घेतल्यानंतर त्या इमेजचं भावांनो डुप्लिकेट करायचं आहे आणि भावांनो वरची जी इमेज आहे इथे भावांनो तुम्हाला दोन लेअर दिसतील। तर त्यातली भावांनो वरची जी लेअर आहे त्याची भावांनो साईज बरोबर भावांनो विड्थ जे आहे ते एकदम बरोबर भावांनो 700 ठेवायचे आणि भावांनो हाईट जे आहे ते 875, 76 किंवा 874 चालते भावांनो। फक्त विड्थ बरोबर भावांनो 700 ठेवायचे। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून हे ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर ह्याची जी भावांनो फ्रिक्वेन्सी आहे ती बरोबर भावांनो इथून 10 ठेवायची आहे। इथून आता आपण बरोबर 10 ठेवून घेऊया आणि भावांनो कलर इथून व्हाईट करायचा आहे। सेम प्रोसेस भावांनो पुढच्या इमेजला करायचं आहे। अशा प्रकारे आपण 3 जे इमेजेस आहेत, पहिल्या 3 इमेजेस आपण अशा प्रकारे ॲड करणार आहे। इमेज ॲड करायची, त्याच्यानंतर डुप्लिकेट करायचं आणि भावांनो वरच्या लेअरची भावांनो साईज थोडीशी कमी करायची। कमी म्हणजे बरोबर 700 ठेवायची भावांनो आणि बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन ऑन करून भावांनो फ्रिक्वेन्सी बरोबर 10 ठेवायची। इथून आपण पटपट 10 ठेवून घेऊया आणि कलर व्हाईट करायचा। पुढची सुद्धा इमेज भावांनो अशीच करणार आहे। आपल्या ज्या पहिल्या 3 इमेजेस आहेत त्या पहिल्या 3 इमेजेस आपण अशा प्रकारे ॲड करून घेणार आहे भावांनो। इथे डुप्लिकेट करूया आता आपण। त्यानंतर भावांनो याची बरोबर विड्थ 700 ठेवून घेऊया।
त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन याची फ्रिक्वेन्सी बरोबर भावानं 10 ठेवून भावानं कलर भावानं व्हाईट करायचं आहे. तर अशा प्रकारे भावानं या ज्या मोठ्या सुरुवातीच्या ज्या 3 बिट्स आहेत इथे तुम्ही बघू शकता, इथली एक आणि इथली एक. तर सुरुवातीच्या अशा प्रकारे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर भावानं आता आपण व्हिडिओ ॲड करणार आहे. ते सुद्धा भावानं पार्टिकलचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहेत. तर ते कशा प्रकारे भावानं ॲड करायचे आहेत, तर भावानं प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावानं मटेरियलमध्ये भेटलेला व्हिडिओ आहे पार्टिकलचा तो ॲड करायचा आहे. एक कोणता पण व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि भावानं थ्री डॉटवरती जाऊन भावानं इथून फिल स्क्रीन करायचं आहे. भावानं फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन स्क्रीन करायचं भावानं आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो भावानं आपल्या ज्या 2 लेअर आहेत, आपण एक लेअर पहिल्यांदा ॲड केली त्याची डुप्लिकेट केली तर तिथे 2 लेअर येतात. त्या 2 लेअरच्या बरोबर भावानं मध्ये हा व्हिडिओ ॲड करायचा. कशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता भावानं. आणि व्हिडिओ ॲड केल्यानंतर खालची जी लेअर आहे त्याची भावानं ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन ह्याची जो भावानं ऑपेसिटी आहे ती बरोबर भावानं फक्त इथे 30 ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ कशा प्रकारे दिसतोय. सेम प्रोसेस इथे करायची भावानं. आपण इथे दुसरा व्हिडिओ ॲड करूया. त्यानंतर भावानं त्या व्हिडिओवरती क्लिक करून थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि भावानं ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन भावानं स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर या 2 ज्या इमेजेस आहेत म्हणजे या ज्या 2 लेअर आहेत त्याच्यामध्ये भावानं आपला व्हिडिओ बरोबर भावानं मध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या लेअरची भावानं ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन जी ऑपेसिटी आहे ती बरोबर भावानं 30 ठेवायची आहे. इथून आपण बरोबर 30 ठेवून घेऊया भावांनो. इथे भावानं आता 30 ठेवलेले आहे. इथे 30 ठेवून व्हिडिओ ॲड केलेला आहे. इथे पण आता फक्त शेवटच्या भावानं 2 लेअर राहिलेले आहेत त्याच्यामध्ये व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर भावानं पहिल्यांदा व्हिडिओ आपण ॲड करूया. थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे आणि ब्लीडिंग आणि ऑपेसिटीवरती जाऊन लाईटनवरती जाऊन भावानं स्क्रीन करायचं आहे. त्याच्यानंतर या 2 लेअरच्या खाली आणायचं आहे आणि एक्स्ट्रा झालेला व्हिडिओ भावानं इथून भावानं ट्रिम करायचा आहे. ट्रिम केल्यानंतर भावानं लास्ट प्रोसेस काय, खालच्या इमेजची भावानं ऑपेसिटी बरोबर इथून भावानं 30 ठेवायचे फक्त. इथून आता आपण 30 ठेवून घेऊया. तर भावना अशा प्रकारे काय प्रोसेस करायचे. पहिले 3 इमेजेसची प्रोसेस तर भावना आपण करूनच घेतलेली आहे. इथून पुढे भावना एकदम सिंपल आहे. इथे जे तुम्हाला बीट्स दिसत आहेत त्या भावना 2 बीटच्या मध्ये इमेजेस ॲड करायचे आहेत. तर कशा प्रकारे करायचे आहेत भावनो, तर भावना इमेज सिलेक्ट करायची, थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनो ट्रिम करायची. सेम प्रोसेस भावनो शेवटच्या इमेजपर्यंत करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता भावनो शेवटच्या इमेजपर्यंत भावनो सेम प्रोसेस करायचे. तर भावनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत भावनो व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावनो इमेजेस ॲड केल्यानंतर आपलं फक्त एकच काम राहतंय. त्यानंतर भावना आपला लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर आपण भावना आपले शेक इफेक्ट ॲड करणार आहे. तर त्याच्या अगोदर भावना आपण आपले लोगो ॲड करून घेऊया. तर त्यासाठी भावना प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला लोगोचा भावना फोल्डर सिलेक्ट करायचा आहे आणि या लोगोची आपण भावना साईज थोडीशी कमी करून घेऊया. एवढी अशी भावना साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असा भावना लोगो सेट करायचा आहे. त्यानंतर भावनेतून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत भावना हा लोगो खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर भावना पुढची प्रोसेस काय, तर भावना तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेक इफेक्ट प्रेझेंटची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये भावना इम्पोर्ट करायचा आहे. इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल. तर भावना साहजिकच भावना जिथे आपण डबल लेअर ॲड केलेले आहे तिथे आपण हे 2 इफेक्ट लावणार आहे. इथे तुम्ही भावना शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंयच भावना आपण कशा प्रकारे भावनो इथे तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहेत. तर भावनो सुरुवातीला आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो इथून भावनो कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर भावनो आपण ज्या वरच्या जे इमेजेस आहेत म्हणजे वरची जी लेअर आहे त्या वरच्या लेअरला भावनो पटपट आपल्या 3 लेअर भावनो वरचे आहेत म्हणजे ज्याचे आपण भावनो विड्थ बरोबर 700 ठेवलेले आहे. त्या 3 इमेजेसला भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर भावनो पुढची प्रोसेस काय, तर भावना आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि आता भावनो साहजिकच आहे भावनो आता जी खालची लेअर आहे त्या खालच्या लेअरला भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर 2 भावनो पेस्ट करायचा आहे. सुरुवातीच्या फक्त 3 इमेजेस भावनो आणि त्यानंतर भावनो पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं. आता राहिले कुठले 3 आणि 4. तर सुरुवातीला आपण इफेक्ट नंबर 3 इथून कॉपी करायचं आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावनो. त्यानंतर भावनो काय करायचं, सुरुवातीच्या 3 इमेजेसला तर आपण इफेक्ट दिलेलाच आहे. तिथून पुढे भावना आपण सिंगल इमेजेस ॲड केलेले आहेत. तर भावना पहिल्या इमेजला जो आपला इफेक्ट नंबर 3 आहे तो भावना पेस्ट करायचा. त्यानंतर एक इमेज सोडायची आणि पुढच्या इमेजला भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावना पेस्ट करायचा. त्यानंतर एक सोडायची, त्यानंतर भावना पुढच्या इमेजला, त्यानंतर एक सोडून भावना त्याच्या पुढची इमेज. अशा प्रकारे भावना शेवटपर्यंत करायचं आहे. तर भावना आपण आता पटपट करून घेऊया भावना. इथे एक सोडायची, त्यानंतर भावना इथे एक, त्यानंतर एक सोडायची आणि शेवटची. अशा प्रकारे भावना आपला इफेक्ट नंबर 3 भावना पेस्ट करायचा आहे. त्यानंतर राहतोय कुठला भावनो, तर आपला इफेक्ट नंबर 4 तो इथून कॉपी करायचा आहे आणि आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावनो. आता राहिलेत कुठल्या, जिथे आपण इफेक्ट नंबर 3 दिलेला आहे
त्याच्या मध्ये भावानं फक्त इमेजेस राहतील. तर भावानं एकाड एक इमेजेसला आपण दिलेलं आहे. तर मध्ये आता जेवढ्या इमेजेस राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपण भावानं पटपट आपला इफेक्ट नंबर 4 जो आहे म्हणजेच 4 जो आहे तो भावानं पटपट आपण पेस्ट करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता भावांनो, आपण अशा प्रकारे इफेक्ट नंबर भावांनो आपला 4 सुद्धा पेस्ट करून घेतलेला आहे. तर भावांनो व्हिडिओ आपला झालेला आहे. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भावांनो. तर इथून भावांनो हा जो भावांनो शेअरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे भावांनो. एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच झालं पाहिजे भावांनो. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.